नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप, सौ KSK महाविद्यालय बीड, महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी सेट एक्झाम 23 जून 2019 रोजी झालेली परीक्षा पास झाले असतील अशांसाठी की ई सर्टिफिकेट, ई प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचं हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. ज्या उमेदवारांनी सेट 23 जून 2019 ही पात्र असतील आणि पात्रतेच्या स्फूर्तीसाठी जर SMS, ईमेल जर तुम्हाला प्राप्त झाला असेल आणि इथून पुढे तुम्हाला ई प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात. आपले ई प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी आपल्या ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये नमूद केल्याप्रमाणे खालील माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरणं आवश्यक असतं. प्रथमतः मुळात कोणत्या वेबसाईटवरून त्या ठिकाणी जायचं, कशा पद्धतीनं, त्या हे 5-6 मुद्दे आहेत ते मी या ठिकाणी सांगत आहे. ज्याच्यामध्ये प्रथमतः आपण पुणे युनिव्हर्सिटी या वेबसाईटवर जाणार आहात आणि पुणे युनिव्हर्सिटी ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी होम पेजवरच म्हणजेच मुख्य पेजवर तुम्हाला सेट एक्झामिनेशन आणि सेट एक्झामिनेशनवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड ई सर्टिफिकेट यावर क्लिक करायचे आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नोट येईल, ती म्हणजे ज्या उमेदवारांनी सेट 23 जून 2000ला पात्र ठरविले आहे आणि पात्रतेच्या पूर्ततेसाठी जर तुम्हाला SMS, ईमेल पुष्टीकरणासाठी तो प्राप्त झाला असेल, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ई प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आता याच्यानंतर तुम्हाला समजा मेसेज आला किंवा ईमेलवर त्या पद्धतीची तुम्हाला पुष्टीकरणासाठी एखादी त्या ठिकाणी तुम्हाला पुष्टीकरण प्राप्तसाठी एखादा मेल आला आहे, अशा विद्यार्थ्यांनी डाउनलोड ई सर्टिफिकेटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी खालील माहिती भरायची आहे. यामध्ये एक एंटर सीट नंबर, त्या ठिकाणी तुमचा जो काही बैठक क्रमांक आहे तो लिहायचा त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यानंतर एंटर नेम म्हणजे त्या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. एंटर बर्थ डेट, तुमचा जन्मदिनांक त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यानंतर कॅप्चा म्हणजे CAPTCH कॅप्चा, त्या ठिकाणी दिलेली जी काही माहिती आहे तिथे दिलेली तीच एंटर कॅप्चा त्या खालील कॉलममध्ये तुम्ही जशा तशी भरणार आहात. आणि शेवटी जो पर्याय आहे तो म्हणजेच सबमिट. आणि सबमिट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर तुमचं ई प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल आणि ई प्रमाणपत्र दिसल्यानंतर त्या ठिकाणी त्याची प्रिंट देत असताना, ते काढून घेत असताना तुम्ही कलर पेज म्हणजे जसं की आपण फोटोकॉपीसाठी पेज वापरतो अगदी त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते पेज वापरायचे. कारण तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते तुमच्यासोबत बऱ्याच दिवस राहणार असल्या कारणाने ते खराब होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपण ज्या पद्धतीला फोटोसाठी कागद वापरतो त्या पद्धतीचा कागद त्या ठिकाणी वापरायचा आहे आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे
जे विद्यार्थी सेट परीक्षा पास झाले असतील अशा विद्यार्थ्यांसाठी SMS किंवा ईमेल येईल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे सर्टिफिकेट काढता येईल. अगदी सोपी पद्धत आहे. यात कुणाला अडचण वाटत असेल तर नक्कीच मला त्या ठिकाणी आपण फोन करावा किंवा मी परत तुम्हाला या संदर्भात काही तुम्ही जरी मला कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत काही माहिती पोहोचवली तर मी तुमच्यापर्यंत ती पोहोचणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.